शिलेदार यासाजी कंक हे नाव सर्वांनाच परिचित असत, कारण की शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत असणार त्यांचं बालपणीचं मित्र यासाजी कंक होतं. महाराजांसोबत युद्धाचे प्रशिक्षण त्यांनी घेतलं होतं. हत्तीसारखी ताकद त्यांच्यात होती. नंतर ते महाराजांचे अंगरक्षक म्हणून कायम सोबत राहिले आणि महाराजांनी त्यांना पायदळाचं सरनौबत म्हणून त्यांची नियुक्ती केली. महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत यासाजी कंक कायम त्यांच्या सोबत राहिले. अशा शूर पराक्रमी मावळ्यामुळं स्वराज्यावर चालून येणारा शत्रू देखील 10 वेळा विचार करायचे. यासाजींचे युद्धात भयानक रूप पाहतात शत्रू आपला जीव वाचवण्यासाठी युद्धातून पळून जात होते. जगदंब जगदंब जगदंब. प्रतापगडाच्या पायथ्याशी आम्ही ज्यावेळी अफजल खानाची भेट घेऊ त्यावेळी त्याच्या सैन्याला गनिमी-कावा पद्धतीने अचानक हल्ला करून संपवावं लागेल. महाराज, चिंता नसावी. आपण जाऊन अफजल खानाची भेट घ्या. त्याच्या सैन्याचं काय करायचं ते मी बघतो. ठीक आहे यासाजी, तुम्ही एक मावळ्यांची तुकडी घेऊन जा आणि मोहीम आखून घ्या, कारण एकाच वेळी या दोन्ही मोहिमा पत्ते होणे गरजेचे आहे. महाराज, मी एक तुकडी घेऊन प्रतापगडच्या पायथ्याशी संभाजी महाराजांच्या मृत्यूनं संपूर्ण मराठ्यांच्या मनावर घावला असताना राजाराम महाराज गादीवर बसले आणि त्याच वेळी औरंगजेबानं सर्व मराठी संपवण्यासाठी आपलं लाखोंचं सैन्य घेऊन रायगडाच्या दिशेनं तो निघाला होता. त्याच्या एका सेनापतीनं रायगडाला वेढा घातला आणि त्याच वेळी राजाराम महाराजांना रायगड सोडून प्रतापगडावर जावं लागलं. नंतर ते कोल्हापुरात गेले. पण आपल्या राजावर असे संकट असताना सहसेनापती संताजी घोरपडे यांनी आपल्या 2000 मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छावणीवर अचानक हल्ला केला होता आणि औरंगजेबाच्या शामियानाला पाडून त्याच्यावरचा मुकुट घेऊन आले होते. राज्याभिषेकी विघ्न तोडण्या प्रतापने उडतो जीव सांगे विसा पिळोशी विठ्ठल बिडले